गुड मॉर्निंग. आपल्याला किडनीच्या आजारासंदर्भात माहीत करून घ्यायचं आहे का? चला तर मग आपण याच्याबद्दल माहिती करून घेऊया. मी डॉक्टर बिपिन मुंजाप्पा, कन्सल्टंट नेफ्रॉलॉजिस्ट, ट्रान्सप्लांट फिजिशियन, सांगली. तुम्हाला आज किडनीच्या आजारांबद्दल माहिती देत आहे. तीव्र स्वरूपाचा किंवा दीर्घ स्वरूपाचा किडनी आजार म्हणजे काय आणि त्याची कारणं काय आणि आपण त्याच्यापासून प्रतिबंध कसा करू शकतो याच्याबद्दल आज आपण जाणून घेऊया. तीव्र स्वरूपाचा किडनी आजार जगातील साधारणपणे 11% व्यक्तींना किंवा भारतातील जवळजवळ 15% व्यक्तींना होत असतो. याच्यामध्ये मूत्रपिंडाची काम करण्याची क्षमता हळूहळू कमी होऊन जाते. शास्त्रीय नियमानुसार मूत्रपिंडाची काम करण्याची शक्ती किंवा मूत्रपिंडाची रचना याच्यामध्ये 3 महिने किंवा त्याच्यापेक्षा जास्त कालावधीमध्ये परिणाम होत गेला तर अशा आजारांना क्रोनिक किडनी डिसीज किंवा सीकेडी असं म्हणलं जातं. तर हे परिणाम जे असतात जे लघवीमध्ये प्रोटीन दिसणे किंवा लघवीमध्ये रक्ताचे कण दिसणे, शरीरामध्ये पाण्याचा जमा होणे किंवा किडनीचा तुकडा काढला असेल त्याच्यामध्ये अबनॉर्मल दिसणे किंवा इमेजिंग केली असेल त्याच्यामध्ये किडनीचा दोष दिसणे अशा स्वरूपातील हे चेंजेस आपल्याला दिसू शकतात आणि ह्याच्यातून आपल्याला किडनीच्या हानीचे निदान होऊ शकते. मूत्रपिंडातील काम करण्याच्या शक्तीचा कमी झाल्यानंतर आरोग्यावर त्याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊ शकतो आणि याचे निदान करण्यासाठी तुमचे डॉक्टर तुमच्या रक्ताची चाचणी करून GFR तपासणी करतात. त्याचबरोबर लघवी तपासून लघवीमध्ये अल्ब्युमिनुरियाचा घटक तपासतात. एकदा तुमचा सीकेडीचा आजाराचे निदान झाल्यानंतर त्याची पुढची पायरी असते आजाराच्या टप्प्याचे निदान करणे. सर्वसाधारणपणे सीकेडीच्या आजाराचे मुख्यतः 5 टप्पे असतात. पहिला टप्पा आहे जेव्हा किडनीची ताकद किंवा GFR हा 90 किंवा त्याच्यापेक्षा अधिक असतो. दुसरा टप्पा आहे सीकेडी स्टेज 2 की ज्याच्यामध्ये खूप कमी प्रमाणात किडनीची ताकद कमी होते. ही GFR 60 ते 89 याच्या रेंजमध्ये राहतं. दुसरा टप्पा आहे सीकेडी स्टेज 3A त्याच्यामध्ये सौम्य प्रमाणात किडनीची ताकद कमी होते आणि GFR 59 ते 45 या दरम्यान राहतो. त्याच्या पुढचा टप्पा आहे सीकेडी स्टेज 3B याच्यामध्ये GFR 44 ते 30 याच्यामध्ये राहतो आणि ह्याच्या पुढचा टप्पा आहे सीकेडी स्टेज 4 की ज्याच्यामध्ये तीव्र स्वरूपामध्ये किडनीची ताकद कमी होते आणि GFR 29 ते 15 याच्यामध्ये राहतो आणि जेव्हा सीकेडी स्टेज 5 किंवा हा एंड स्टेज रिनल डिसीज म्हणलं जातंय तेव्हा GFR हा 15% पेक्षा कमी होतो. आता हा सीकेडी ओळखायचा कसा? तर सीकेडीची काही प्रमुख लक्षणं आहेत, की जी सर्वसाधारणपणे दुसऱ्या कुठल्याही आजाराबरोबर आपण कन्फ्यूज होऊ शकतो. तर ही लक्षणं आहेत थकवा येणे, अंगाला सूज येणे, लघवीमध्ये बदल होणे, जी लघवी जास्त प्रमाणात किंवा लघवी कमी प्रमाणात दोन्हीही बदल शक्य असतात. लघवीतून रक्त पडणे, लघवी फेसाळ होणे किंवा लघवीतून पू जाणे, धाप लागणे, मळमळणे, उलटी होणे, भूक मंदावणे, हातापायांना पेटके येणे किंवा अंगाला खाज सुटणे ही सर्वसाधारणपणे सीकेडीची प्रमुख लक्षणे म्हणून ओळखली जातात. काही विशिष्ट लोकांच्या मध्ये क्रोनिक किडनी डिसीज किंवा सीकेडी होण्याची शक्यता खूप जास्त असते. सर्वसाधारणपणे तुम्हाला जर मधुमेह असेल, रक्तदाब असेल, तुमच्या अ, कुटुंबामध्ये मूत्रपिंडाच्या आजारांची जर इतिहास असेल, लठ्ठपणा असेल, तुम्हाला व्यसन असेल किंवा किडनी ट्रान्सप्लांट झाला असेल तर मूत्रपिंडाचा आजार होण्याची जोखीम वाढत जाते. यासाठी आपण मूत्रपिंडाची आजाराची लवकर निदान करणे आणि त्याचबरोबर त्याची पुढे वाढ होऊ नये याच्यासाठी त्याचे योग्य व्यवस्थापन करणे खूप गरजेचं असतं. मूत्रपिंडाच्या आजाराची लक्षणे खूप नॉन स्पेसिफिक असल्यामुळे बऱ्याच वेळेला हा आजार सुरुवातीच्या अवस्थेमध्ये निदान करता येत नाही. कारण अशा प्रकारचा त्रास जीवनातील खूप काही इतर गोष्टीमुळे किंवा जीवनशैलीतील घटकांमुळे सुद्धा होऊ शकतो. त्याचबरोबर सीकेडी हा हळू आणि सौम्य स्वरूपात होत असल्यामुळे रुग्णांना त्याचे गांभीर्य कळत नाही आणि त्यामुळे त्याचे उशिरा निदान होते. त्याचबरोबर जर सीकेडीच्या लक्षणांची माहिती नसल्यामुळे सुद्धा हा आजार लवकर निदान होण्यास अडचण येते. त्याचबरोबर अडथळे येतात. त्यामुळे अशा रोगांकडून मूत्रपिंडाच्या आजारांकडे दुर्लक्ष होऊ शकते आणि हा आजार पुढच्या अवस्थेत जाऊन त्याची गुंतागुंत होणे किंवा त्याच्यामधून होणाऱ्या नुकसानीमुळे
आपल्याला त्रास सोसावा लागू शकतो. तर हा त्रास म्हणजे कशा स्वरूपाचा असू शकतो? तर मूत्रपिंडाच्या आजारामुळे कार्डिओव्हास्क्युलर आजार म्हणजे हृदयरोग, रक्ताची कमतरता म्हणजे ॲनिमिया, हाडांची ठिसूळता वाढणे, रक्तामध्ये अ, अ, अशुद्धता वाढणे, त्याचबरोबर झोपेची समस्या, शरीरामध्ये पाणी साचून राहणे आणि त्याच्यामुळे अंगाला सूज येणे, या अशा प्रकारच्या तीव्र गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. तर ह्या प्रकारचे आजार टाळण्यासाठी तुम्ही त्याचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे आणि धोके टाळणे महत्त्वाचे असते. तर तुम्ही काय करू शकता? तर तुम्ही तुमची ज्या रुग्णांना क्रोनिक किडनी डिसीज आहे, अशा रुग्णांनी आपली आरोग्य तपासणी नियमितपणे करणे खूप गरजेचं असते. ज्या लोकांना ज्या जोखीम आहे किडनी चे रोग होण्याची, अशा लोकांनी दरवर्षी आपला ई-जी-एफ-आर आणि त्याचबरोबर लघवीतील अल्ब्युमिनिया तपासून पाहणे गरजेचं असते. ज्या रुग्णांना रक्तदाब आहे, त्यांनी आपला रक्तदाब योग्य औषधं घेऊन रक्तदाब नियंत्रणात ठेवावा. ज्यांना मधुमेह आहे, त्यांनी आपली औषधं घेऊन रक्तशर्करेवर नियंत्रित ठेवावे. त्याचबरोबर सीकेडीमुळे होणारे ज्या काही गुंतागुंत आहे, ते रक्त अल्पता आहे किंवा हाडांचा आजार आहे, त्याला तुम्ही योग्य आहार आणि औषधाच्या द्वारे तुम्ही याच्याकडे लक्ष देऊ शकता. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनशैलीत बदल करून, नियमित व्यायाम करून, व्यसन बंद करून, त्याचबरोबर योग्य आहार ठेवून तुम्ही स्वतःची काळजी घेऊ शकता. त्याचबरोबर तुमचे जे डॉक्टर आहेत, ते तुम्हाला ह्या आजाराची योग्य माहिती देऊन आणि त्याचबरोबर ह्या आजाराची गुंतागुंत टाळण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करता येतील, याच्याबद्दल तुम्हाला वेळोवेळी माहिती देत जातील. तर ही योग्य प्रकारची काळजी कशाप्रकारे करता येईल, हे तुमचे डॉक्टर तुम्हाला वेळच्या वेळी जाणून देतील. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया, की नियमित तपासणी करणे का महत्त्वाचे असते. नियमित आरोग्य तपासणी केल्यामुळे सीकेडीच्या स्टेजची लवकर निदान होऊन आजार आपल्याला थांबवण्यासाठी किंवा प्रतिबंध करण्यासाठी उपचाराची मदत घेता येते. प्राथमिक अवस्थेमध्ये जर आपण आजाराचे निदान केल्यास आपण मूत्रपिंडाचा आजार ॲडव्हान्स स्टेजमध्ये जाण्यापासून थांबवू शकतो. त्याचबरोबर व्यवस्थित व्यवस्थापन केल्यामुळे त्याच्यामुळे होणारे गुंतागुंत किंवा त्याच्यामुळे होणारा त्रास याच्यापासून सुद्धा आपला बचाव करू शकतो. व्यवस्थित निदान झाल्यामुळे तुम्हाला त्याच्यामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्यांना प्रतिबंध करता येतो. त्याचबरोबर उपायाचे समायोजन करून तुम्ही औषधात बदल करू शकता. त्यामध्ये जीवनशैलीमध्ये बदल करू शकता आणि लक्षणावर नियमित देखरेख ठेवल्यामुळे आपल्याला आजार पुढच्या अवस्थेमध्ये जाण्यापासून रोखता येतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा आपण पुढच्या अवस्थेमध्ये जातो आजार, त्यावेळेला आपल्याला आजाराची आधीपासून कल्पना असल्यामुळे त्या आजाराची तयारी काय करायची याची सुद्धा आपल्याला योग्य माहिती होते. शेवटच्या टप्प्याकडे प्रवास करणाऱ्या रुग्णांसाठी आपण डायलिसिस किंवा मूत्रपिंड रोपण यासारख्या उपचारांसाठी काय तयारी केली पाहिजे आणि त्याची कसे नियोजन केलं पाहिजे याच्यासाठी सुद्धा तुम्हाला योग्य वेळ मिळून तुम्ही त्याचे योग्य नियोजन करू शकता. त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे, की तुम्ही सीकेडीच्या लक्षणाची नियमित तपासणी करून आणि त्याच्या लक्षणांपासून योग्य माहिती घेऊन जर लवकरात लवकर सीकेडीचे निदान केलात, तर गंभीर समस्यांना प्रतिबंध करू शकता. योग्य उपचारांनी तुम्ही जीवनामध्ये गंभीर समस्यांना टाळू शकता. त्याचबरोबर भविष्यासाठी उपचारासाठी तुमची मानसिक आणि शारीरिक तयारी सुद्धा तुम्ही करू शकता. त्यामुळे सीकेडीचे अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करण्यासाठी नेहमी सक्रिय राहा. आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबर तुम्ही काम करून आपल्या आजारावर योग्य प्रमाणे लक्ष ठेवा. धन्यवाद.